मंडळी नमस्कार. 27 नक्षत्रांमधील भरणी हे 2 नंबरचे नक्षत्र आहे. प्रत्येक नक्षत्र 13 डिग्री 20 मिनिटांचे असते. प्रत्येक नक्षत्राला 4 चरण असतात. भरणी नक्षत्र मेष राशीमध्ये येते. या नक्षत्राचे 4ही चरण मेष राशीत येतात. भरणी नक्षत्रामध्ये जन्म झालेल्यांच्या मध्ये काही विशेषता असतात. या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती सत्यनिष्ठ असतात. इतरांशी या व्यक्तींचा व्यवहार सौम्य असतो, कारण भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र असतो. मेष राशीमध्ये हे नक्षत्र येतं. या नक्षत्राचा मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे मंगळाचे काही गुण या व्यक्तींमध्ये असतात. त्यामुळे या व्यक्ती कार्यकुशल असतात, साहसी असतात. जीवनाचा आनंद या व्यक्ती व्यवस्थित घेतात. धनवान असतात. आपल्या टार्गेटवर लक्ष ठेवून काम करतात. थोड्या हृदयाने कठोर असतात, परंतु स्वतः स्वस्थ असतात. कामवासना थोडी अधिक असते या व्यक्तींमध्ये. कष्टाप्रमाणे थोडे फळ कमी मिळते. नशेच्या अधीन जाऊ शकतात. यांचा भाग्यावर विश्वास असतो. भरणी नक्षत्रवाल्या व्यक्तींना रोहिणी, आर्द्रा, पुष्य, विशाखा, वृश्चिक राशी मधील विशाखा नक्षत्र आणि अनुराधा नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र ही नक्षत्रे या व्यक्तींसाठी प्रतिकूल आहेत. भरणी नक्षत्रवाल्या व्यक्तींसाठी या नक्षत्रांवर भरणी नक्षत्रवाल्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे करू नयेत आणि प्रतिकूल नक्षत्र असलेल्या व्यक्तींशी भागीदारीही करू नये. भरणी नक्षत्रवाल्या व्यक्तींनी डोळ्याजवळ काहीतरी अशा व्यक्तींना जखम होऊ शकते. थंडीने हुडहुडी भरू शकते. ताप येणे, गरमीचे आजार, चर्मरोग असे ह्या व्यक्तींना थोडंसं स्वास्थ्याचा एवढाच त्रास होऊ शकतो. या गोष्टींसंदर्भात भरणी नक्षत्रवाल्या व्यक्तींनी टीव्ही, सिनेमा संदर्भातील व्यवसाय किंवा मनोरंजन, खेळाडू, संगीत, ॲडव्हर्टाइजमेंट किंवा चांदी व्यवसाय किंवा रेशीम व्यवसाय, वाहन व्यवसाय, रेल्वेमधील काही काम, पशुपालन, पशुचिकित्सा, चहा, कॉफी किंवा हॉटेल या संदर्भातील व्यवसाय किंवा न्यायाधीश, क्रिमिनॉलॉजी किंवा चर्म उद्योग, इंजिनियर, गृहनिर्माण, सर्जन, गुप्तरोग विशेषज्ञ किंवा नेत्ररोग विशेषज्ञ, शेती, प्लॅस्टिक उद्योग, खेळांचे साहित्य, मटण व्यवसाय यापैकी एक किंवा अनेक व्यवसायांसंदर्भात हे लोक विचार करू शकतात. यामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ शकतात. भरणी नक्षत्रवाल्या व्यक्तींसाठी हिरा हे रत्न फायद्याचे ठरेल. यांच्यासाठी सफेद रंग आणि चंदनाचा वापर श्रेष्ठ ठरतो. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या बाळाचे नाव चरणावरून जेव्हा ठेवले जाते तेव्हा प्रथम चरणचे पहिलं अक्षर येतं ली. ली म्हणजे जसे की लीलाधर, लीला, लीलावती अशा प्रकारचे ली वरून नाव ठेवले जाते. दुसरा चरण जे आहे भरणी नक्षत्राचे तर लू वरून नाव ठेवले जाते. तिसरा चरण जे आहे ते ले वरून ठेवलं जातं आणि चौथा चरण लो वरून ठेवलं जातं. तर हे या अक्षरांवरून जे नाव ठेवले जाते त्याला नक्षत्र नाव असे म्हटले जाते. परंपरेनुसार नाम अक्षरावरून नाम संस्कार केला जातो. शास्त्रानुसार नक्षत्र नामाशिवाय व्यक्तीला व्यावहारिक नाव सुद्धा असते किंवा असावे. नक्षत्र नाव हे केवळ परिवारातील लोकांनाच माहीत असावे. म्हणजे चरणावरून जे अद्याक्षर दिलेलं असतं त्यावरून जे ठेवलेलं असतं ते नक्षत्र नाव असतं. तर हे नाव फक्त परिवारातील लोकांनाच माहीत असावे. त्या व्यक्तीला दुसरे व्यावहारिक नाव सुद्धा चांगले ठेवले जाते. तर भरणी नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी आपल्या जीवनसाथीची आवश्यकता अगदी जाणीवपूर्वक ओळखली पाहिजे. जीवनसाथीला काय हवं काय नको हे याकडे लक्ष दिले पाहिजे बारकाईने. स्वार्थाने वागणे वैवाहिक जीवनासाठी हानिकारक ठरेल. आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवले पाहिजे. भरणी नक्षत्रवाल्या व्यक्तींसाठी चंद्र, शनी आणि राहू या ग्रहांच्या दशा सामान्यतः त्रासदायक जातात. त्यासाठी घरामध्ये लक्ष्मी होम करावा.
किंवा शुक्रसाठी शुक्र शांती होम करावा. प्रत्येक दिवशी श्री सूक्त ऐकले पाहिजे. तसेच लक्ष्मी आणि विष्णुदेव यांच्या मंत्रांचा जप करावा. शुक्रवारी उपवास करावा. भरणी नक्षत्राचे देव आहेत यम. त्यांचा मंत्र प्रत्येक शुभ कामाच्या वेळी 11 किंवा 108 वेळा जप करावा. तो मंत्र असा आहे, ओम यमाय नमः. भरणी नक्षत्राचा वृक्ष आहे अगस्त आणि पिवळी कन्हेर हे वृक्ष आहेत. वृक्ष आणि वृक्षांची या जर सेवा केली किंवा पूजा केली किंवा त्यांच्या जवळ बसून आपल्या एखाद्या महत्त्वाच्या कामासंदर्भात कोणता निर्णय घेतला, तिथे बसून अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना वगैरे त्यामध्ये त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग जास्त वाढतो. आणि अशा ह्या झाडांना जमेल तेव्हा पाणी घालावे किंवा या झाडांचे वृक्षारोपण कुठे शक्य असेल तर तिथे करावे. हे आपल्यासाठी शुभ ठरते. भरणी हे रजोगुणी नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा पाया सुवर्णाचा असतो. हा पाया थोडा कमी शुभ मानला जातो. म्हणून वृक्षपूजा, मंत्रजप, कालीमातेची उपासना श्रेष्ठ राहील. या नक्षत्रामध्ये जर एखादी वस्तू हरवली तर ती वस्तू सापडत नाही. या व्यक्तींनी अगस्ती म्हणून एक वृक्ष असतो तर त्याचं मुळी स्वतःजवळ ठेवावी. ते फार शुभ असतं आणि प्रत्येक कामामध्ये त्यामुळे आपल्याला यश येते. धन्यवाद.